रामकृष्ण हरी मंडळ श्री स्वामी समर्थ येत्या 28 ऑगस्टला म्हणजे शुक्रवारी आलेला आहे रक्षाबंधन. रक्षाबंधन हा आपल्या हिंदू धर्मातील खूप महत्त्वाचा आणि मोठा सण मानला जातो. रक्षाबंधन हा भाऊ बहिणीच्या नात्यातील अतूट प्रेम आणि आपुलकीचा सण आहे. या सणाचा धार्मिक आणि सामाजिक दृष्ट्या देखील खूप महत्त्व आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगडावरती राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते, तर भाऊ बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो. या रक्षाबंधनाच्या दिवशी भगवान विष्णूंनी वामन अवतार घेऊन बळीराजाकडून पृथ्वीचे रक्षण केलं होतं आणि बळीने विष्णूला आपले रक्षण करण्यासाठी प्रार्थना केली होती. त्यानंतर लक्ष्मी देवीने बळीला राखी बांधली आणि आपले रक्षण करण्याचे वचन घेतले होते आणि म्हणूनच रक्षाबंधन हा दिवस धार्मिक दृष्टीने देखील खूप महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो. या दिवशी रक्षाबंधनासोबत काही महत्त्वाचे नियम देखील पाळले जातात. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी माहेरी जात असते किंवा जिथे कुठे तिचा भाऊ असतो तिथे तिला राखी बांधण्यासाठी जात असते. परंतु जेव्हा बहीण भावाकडे राखी बांधण्यासाठी जाणार आहे तेव्हा तिने आपल्या आईच्या घरून किंवा आपल्या भावाच्या घरून या 3 वस्तू चुकून देखील आणायच्या नाही. 99% महिलांना ही गोष्ट माहीत नाही, त्यामुळे पतीवरती संकट येते, आपल्या घरामध्ये दरिद्रता येते. तर अशा कोणत्या 3 वस्तू आहेत ज्या आपल्याला चुकून देखील रक्षाबंधनाच्या दिवशी आईच्या घरून आणायच्या नाही. तसेच या दिवशी कोणत्या रंगाची राखी भावाला चुकून देखील बांधू नका. याचबरोबर दरवर्षी रक्षाबंधनाला भद्राकाळ सुद्धा असतो आणि भद्राकाळ हा अतिशय अशुभ काळ मानला जातो. भद्राकाळामध्ये जे काही कार्य केलं जातं तर त्याचा नाश होतो. म्हणून या दिवशी आपल्याला भद्राकाळामध्ये चुकून देखील आपल्या भावाच्या हातावरती राखी बांधायची नाही, रक्षाबंधन साजरं करायचं नाही. मग भद्राकाळ यावर्षी असणार आहे का, याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तसेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ हा मिस करणार नाही. तर पहा, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी काही महत्त्वाची माहिती सांगणार आहे तर ती तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की पहा. त्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागणार नाही. रक्षाबंधनाचा सण हा भाऊ आणि बहिणीच्या अतूट प्रेमाचं प्रतीक आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगडावरती रक्षासूत्र म्हणजे राखी बांधत असते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी आणि त्याच्या आरोग्यासाठी उत्तम प्रगतीसाठी प्रार्थना करत असते. भाऊ देखील आपल्या बहिणीचं नेहमीच रक्षण करण्याचं वचन देतो. दरवर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी भद्राकाळ देखील असतो. काही तास जे असतात तर ते अशुभ मानले जातात, भद्राकाळाचे मानले जातात. शास्त्रानुसार भद्राकाळ हा अतिशय अशुभ मानला जातो आणि म्हणूनच चुकूनही भद्राकाळामध्ये कधीही आपल्याला भावाला राखी बांधायची नसते. यामागे देखील एक कथा सांगितली जाते. असं म्हटलं जाते की लंकेचा राजा रावणाने भद्राकाळामध्ये आपल्या बहिणीला राखी बांधायला लावली आणि 1 वर्षाच्या आतच त्याचा नाश झाला. याशिवाय शनिदेवाची बहीण असलेल्या भद्राला ब्रह्मदेवाने शाप दिला होता की जो कोणी भद्राकाळामध्ये कोणतंही शुभ किंवा मंगल कार्य करेल तर त्याचं फळ हे नेहमीच अशुभच राहील आणि म्हणून भद्राकाळामध्ये चुकून देखील रक्षाबंधन हे साजरं करू नये. आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं आहे की म्हणून या रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधण्या अगोदर बहीण आपल्या भावाने दोघींनी आंघोळ करावी. स्वच्छ आंघोळ करणं हे देखील या दिवशी अनिवार्य आहे. तुम्ही या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल सुद्धा टाकू शकता. दोघांनीही नवीन कपडे घालावेत, परंतु लक्षात ठेवा की शुभ प्रसंगी काळ्या रंगाचे कपडे परिधान करू नका. कपडे परिधान केल्यानंतर तुम्ही एकत्र देवाची पूजा करावी. पूजेसाठी तुम्ही पूजा थाळी लावावी, म्हणजे त्यामध्ये तुम्हाला हळदी, कुंकू, तांदूळ, अक्षदा, राखी, मिठाई आणि तेलाचा दिवा ठेवावा. तुपाचा दिवा चुकून देखील ठेवू नका. आपल्या भावाचं औक्षण करण्यासाठी तेलाचा दिवा वापरावा. तुपाच्या दिव्याने देवांचं औक्षण केलं जातं. कधीही आपण माणसासाठी औक्षण करताना तुपाचा दिवा वापरू नये. सर्वप्रथम तुम्हाला पूजा थाळी जी आहे तर ती देवाला समर्पित करायची आहे. भावाच्या मनगटावरती राखी बांधण्यापूर्वी तुम्हाला एक राखी ही तुमच्या देवघरात अर्पण करायची आहे. शक्य असेल तर तुम्ही या दिवशी मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊन देखील राखी जी आहे तर ती मारुतीला अर्पण करू शकता. त्यानंतर तुमच्या भावाला पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून बसवा आणि बहिणीचे तोंड हे पश्चिमेकडे असावे. यावर्षी भद्राचं सावट नसणार आहे, कारण की भद्राकाळ जो आहे तो रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी म्हणजे 2026 मध्ये रक्षाबंधन सण 28 ऑगस्ट शुक्रवार रोजी साजरा केला जाईल आणि या दिवशी सूर्योदयापूर्वीच भद्रा जो आहे तर तो संपत असल्याने दिवसभर राखी बांधता येईल. एका पाटाभोवती रांगोळी काढा. ज्याचे औक्षण करायचे आहे त्याला पाठावरती बसवा. व्यक्तीच्या कपाळावरती मधल्या बोटाने ओलं कुंकू लावून त्यावरती अक्षता लावाव्यात. निरंजनाचं ताट उचलून घ्यावं. त्यातील अंगठी किंवा सोन्याचे काही दागिने जे आहेत किंवा सुपारी आहे ते दागिने आणि सुपारी त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरती फिरवा. सर्वप्रथम व्यक्तीच्या आदेशाच्या ठिकाणी अंगठी आणि सुपारी एकत्रित स्पर्श करा. व्यक्तीच्या उजव्या खांद्यापासून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने
अंगठी आणि सुपारी जी आहे तर ती घेऊन डाव्या खांद्यापर्यंत तसेच विरुद्ध दिशेकडून आरती करताना उजव्या खांद्यावरती यावे. हे 3 वेळा करावे. प्रत्येक वेळी ताटासोबत अंगठी व सुपारीचा स्पर्श करा. त्यानंतर त्याला आपण ओवाळून घ्यायचं आहे. तुम्ही 3 वेळा किंवा 5 वेळा ओवाळू शकता. त्यानंतर तुम्हाला काहीतरी मिठाई किंवा गोड पदार्थ किंवा खडी साखर खायला घालायची आहे. त्यानंतर आपल्याला राखी जी आहे तर ती हातावरती बांधायची आहे. औक्षणाचं ताट खाली ठेवत असताना त्या खाली थोड्याशा अक्षता ठेवाव्या आणि त्यावरती औक्षणाचं ताट ठेवावं. त्यानंतर आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी व उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करावी. राखी बांधल्यावरती भावाने आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देखील द्यावे. मी नेहमीच तुझे रक्षण करेन. मी तुझी प्रत्येक मागणी पूर्ण करेन. मी तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करेन. तर पालक नसतील तर मी पालकांची अनुपस्थिती पूर्ण करेन. मी वडील म्हणून प्रत्येक इच्छा पूर्ण करेन. मी तुमची आई बनून तुमचे पालन पोषण करेल असं वचन बहिणीला द्यायचं आहे. त्यानंतर बहिणीला भेटवस्तू द्यायच्या आहेत. यंदा 2026 मध्ये 28 तारखेला म्हणजे शुक्रवारी सकाळचा मुख्य मुहूर्त जो आहे रक्षाबंधनाचा तो सकाळी 6:23 ते सकाळी 9:48 पर्यंत असणार आहे. म्हणजे सुमारे 3 तास 25 मिनिटे ही जी कालावधी आहे तो अत्यंत शुभ मुहूर्त आहे. त्यानंतर अभिजित मुहूर्त जो आहे तो दुपारी 12:14 ते दुपारी 1:05 आहे. तर ही वेळ आपण पाळायची आहे. या मुहूर्तावरती देखील तुम्ही रक्षाबंधन साजरं करू शकता. परंतु यानंतरची जी वेळ आहे तर ती अशुभ वेळ आहे. म्हणजे राहुकाळ आहे. सकाळी 10:54 ते दुपारी 12:02 हा जो कालावधी आहे तर तो आपल्याला टाळायचा आहे. या वेळेमध्ये रक्षाबंधन जे आहे तर ते चुकूनही साजरं करू नये. राहुकाळामध्ये कोणतेही शुभ कार्य करायचे नसतं. त्यासाठी अशा परिस्थितीमध्ये या 1.5 तासामध्ये तुम्हाला भावाला राखी बांधायची नाही. राहुकाळामध्ये कोणतेही शुभ कार्य केलं जात नाही. राहुकाळात केलेलं शुभ कार्य किंवा इतर कोणतेही काम जे आहे तर त्यामध्ये यश मिळत नाही. शुभ कार्य आहे त्यामध्ये सुद्धा अडचणी येतात. रक्षाबंधन हा सण देखील अतिशय पवित्र आहे. त्यामुळे या दिवशी राहुकाळाची वेळ जी आहे तर ते तुम्हाला आवर्जून पाळायची आहे. रक्षाबंधन यानंतर तुम्ही साजरं करू शकता. राहुकाळामध्ये भावाला राखी बांधल्याने नेहमीच कुटुंबाचा नाश होतो. जर आपण रक्षाबंधन जे आहे तर ते शुभ काळामध्ये साजरं केलं तर भावावरती कधीही दुर्दैव येत नाही. अशा बहिणीचा भाव जिथे जाईल तिथे त्याची प्रगती होत असते. तो सर्व काही प्रतिष्ठा पैसा संपत्ती कमवत असतो. राहू दोष पितृदोष नजर दोष मंगल दोष सर्व काही दोष जे आहे तर ते दूर राहतात. या रक्षाबंधनाच्या दिवशी भावाला काळी राखी चुकून देखील बांधू नका. ते अशुभ मानलं जातं. म्हणूनच भावाच्या मनगटावरती तुम्ही लाल रंगाची राखी जी आहे तर ते बांधायची आहे. लाल रंग हा नेहमीच शुभ मानला जातो. शास्त्रानुसार आणि वेद आणि पुराणानुसार असं म्हटलं जातं की जी बहीण स्वतः रक्षाबंधन करत नाही किंवा भाऊ बहिणीच्या घरी जातो तर त्या बहिणीला दोष दिला जातो. म्हणून रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीने भावाच्या घरी जावे अशी परंपरा आहे. मग भाऊ कुठेही असेल तरी देखील बहिणीने आवर्जून जावे. भाऊ तुमच्यासोबत नसेल परदेशामध्ये राहत असेल तर काही कारणास्तव तुम्ही भावाकडे जाऊ शकत नसाल तर भावाच्या नावाने रक्षाबंधनाची थाली राखी मिठाई अक्षता घेऊन तुम्ही गणपतीला भाऊ मानावा. गणपतीच्या कपाळावरती टिळक लावावा. त्यानंतर तुमच्या भावाची राखी जी आहे तर ती गणपतीला अर्पण करावी. त्यामुळे देखील ती राखी तुमच्या भावाच्या मनगटापर्यंत आपोआप पोहोचत असते. अशी राखी हृदयामध्ये बांधलेल्या खऱ्या भक्तीने बांधलेली स्वतः देवाच्या बरोबरीचे नाते बनते. आता या रक्षाबंधनाच्या दिवशी अशा कोणत्या 3 वस्तू ज्या आहेत त्या महिलांनी चुकूनही आपल्या माहेरातून आणू नयेत किंवा आपल्या भावाकडून आणू नये. त्यामधली पहिली वस्तू आहे ते म्हणजे झाडू. तर बघा झाडूमध्ये माता लक्ष्मी वास करत असते. जेव्हा मुलगी माहेरून सासरी जात असते तेव्हा सुद्धा चुकूनही तिला झाडू देऊ नका किंवा झाडूची खरेदी करून देऊ नका. किंवा आपल्या घरातील झाडू देखील एखादा असेल तर तो देखील देऊ नका. असं मानलं जातं की तुम्ही मुलीला सासरी पाठवताना झाडू देऊन पाठवलं तर तिचा आनंद हिरावून घेतला जातो. त्यामुळे मुलीचा संसार कधीही सुखी होत नाही. तिचे जीवन हे दुःखाने भरले जाते आणि म्हणून चुकून देखील तुम्हाला इथे झाडू जो आहे तर तो मुलीला द्यायचा नाही. स्त्रियांनी सुद्धा लक्षात ठेवायचं आहे तुम्ही कधीही चुकूनही आपल्या बाहेरून झाडू घेऊन येऊ नका. त्यामुळे माहेरच्या घरातील लक्ष्मी देखील घरातून निघून जात असते. दरिद्रता ही घरामध्ये वास करत असते. त्यानंतरची वस्तू आहे ती म्हणजे टोकदार वस्तू. मग त्यामध्ये सुरी असेल चाकू असेल ब्लेड असेल कात्री असेल यासारख्या कोणतेही टोकदार किंवा धारदार वस्तू ज्या आहेत तर त्या सुद्धा महिलांनी आपल्या माहेरातून चुकून देखील आणू नका. असं म्हटलं जाते की मुलगी सासरी जाताना सुई किंवा धारदार वस्तू तिच्यासोबत घेऊन गेली तर मुलीला निरोप देताना अशा गोष्टी दिल्याने नात्यामध्ये गोडवा येण्याऐवजी कटुता येते आणि त्यामुळे या दिवशी तुम्हाला या गोष्टी देणं देखील आवर्जून टाळायचं आहे. तसेच जेव्हा भाऊ या दिवशी बहिणीला भेटवस्तू देतो तर त्यामध्ये सुद्धा अशा टोकदार वस्तू ज्या आहेत तर त्या भेट म्हणून देऊ नका.
त्यानंतरची पुढची वस्तू आहे तर ते म्हणजे लोणचं. असं मानलं जातं की मुलीला सासरी पाठवताना कधीही लोणचं देऊ नये, यामुळे तिच्या आयुष्यातील नकारात्मक परिणाम होतो, नातेसंबंध बिघडू शकतात. लोणच्याची चव ही आंबट असल्याने ती भेट दिल्याने योग्य राहत नाही, त्यामुळे नात्यामध्ये अडचणी निर्माण होतात, नवरा बायकोमध्ये अनेक समस्या उद्भवतात आणि त्यामुळे चुकून देखील आपल्याला लोणचं जे आहे तर ते आपल्या आईकडून आणायचं नाही, कारण की लोणच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये मिठाचं प्रमाण असतं. लोणचं जर आपण आईकडून आणलं तर भावाच्या घरामध्ये दरिद्रता येते, लक्ष्मीसुद्धा घर सोडून निघून जाते. त्यासाठी आपल्याला आईकडून ही लोणच्याची भरणी चुकून देखील आणायची नाही. रक्षाबंधनाच्या दिवशीच नाही तर इतर कोणत्याही दिवशी तुम्हाला हा नियम पाळायचा आहे. त्याचबरोबरची पुढची वस्तू जी आहे तर ती म्हणजे चाळणी. मुलगी जेव्हा सासरी जाते तेव्हा तिला पिठाची चाळणी देखील देऊ नये. असं म्हणतात की रक्षाबंधनाच्या दिवशी आई आपल्या मुलीला काहीतरी गिफ्ट करत असते तेव्हा त्यामध्ये अनेक गोष्टींचा समावेश असतो, त्यामध्ये एखादी चाळणी देखील असते. मात्र चाळणी भेट देणं हे योग्य मानलं जात नाही. सासरी चाललेल्या मुलीला पिठाची चाळण दिल्याने जीवनामध्ये अनेक अडचणी येऊ लागतात असं मानलं जातं की त्याचबरोबर पांढरी साडी किंवा पांढऱ्या रंगाची चप्पल यासारख्या वस्तू देखील भेट देऊ नयेत आणि स्त्रियांनी सुद्धा या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की माहेर आपल्याला या वस्तू दिल्या तरी देखील या वस्तू सासरी घेऊन यायच्या नाहीत. याचा वाईट परिणाम जो आहे तर तो तुम्हालाच भोगावा लागू शकतो. त्याचबरोबर या दिवशी जेव्हा स्त्रिया ज्या आहेत तर त्या आपल्या माहेरी जाणार आहेत तर तेव्हा माहेरी गेल्यानंतर गोडाधोडाचा स्वयंपाक हा केला जातो. तर रक्षाबंधनाच्या दिवशी लसूण आणि कांदा न घालता अन्न शिजवावे, कारण की यावेळी देवी देवता जी आहेत तर ते दैवी शक्ती जी आहे तर ती स्वतः पृथ्वी तलावरती येत असतात आणि तो त्यांच्या भक्तांना राखी बांधण्यासाठी पृथ्वीवर येत असतात. त्यांना अन्न आपण देतो. अशा परिस्थितीमध्ये त्या दिवशी भावाच्या शरीरामध्ये देव वास करतो असं म्हटलं जातं. त्यासाठी आपण या दिवशी लसूण, कांदा, मांस, दारू, सिगारेट, गुटखा यांसारख्या वस्तू ज्या आहेत तर त्या दिवशी खाऊ नयेत. या दिवशी तुम्ही जे काही गोडधोड बनवणार आहात तर त्यामध्ये केशर टाकून थोडंसं त्याचा रंग बदलू शकता किंवा लाल किंवा पिवळा रंग त्यामध्ये घालून रंग बदलू शकता, जेणेकरून बहीण आणि भावाच्या नात्यामध्ये सुद्धा ते रंग येतील, त्यांचं नातं जे आहे तर ते अतूट राहील. तर अशा काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या रक्षाबंधनाच्या दिवशी नक्कीच लक्षात ठेवायच्या आहेत. रक्षाबंधन अशाच पद्धतीने साजरं करायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.